बुद्धांकडे खड्ग आहे पण ते संन्यस्त आहे म्हणून त्यांनी संन्यस्त खड्ग नाव दिले. खाडीलकर त्यांच्या नाटकाला आले होते आणि खाडीलकर प्रचंड देशप्रेमी माणूस, ते केसरीचे काही काळ संपादकही होते आणि ते त्यांचं नाटक पाहिलं आणि गळागळा रडायला लागले. स्वतः भगवान श्रीकृष्ण चोखामेळाकडे गेले आणि त्याच्या घरचं अन्न खाल्लं, त्याच्याकडे पाणी भरले, ते नाही बाटले, बाटणारा तो देवच नव्हे हे सावरकरांचं म्हणणं त्यांनी उश्शापमधनं प्रत्येक क्षणी मांडलेलं आहे. जर आज आपण शस्त्रसज्ज नसतो, आपण आत्यंतिक अहिंसेच्या नादाला लागलो असतो, तर आज आपण पाकिस्तान म्हणा किंवा 61 मधलं चीनसोबत झालेलं युद्ध म्हणा, आपण या गोष्टी करूच शकलो नसतो. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत आर्य मांजरेकर आणि सेजल जाधव. महा MTBच्या विशेष पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, एक असं नाव जे इंग्रजांच्या न्यायालयांपासून ते युरोपमधल्या वर्तमानपत्रातल्या कार्यालयापर्यंत एकेकाळी थैमान घालत होतं. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी आपल्या जीवनावरती, आपल्या आयुष्यावरती तुळशीपत्र ठेवलं, या सगळ्या क्रांतिकारकांचे शिरोमणी म्हणून आपण सावरकरांकडे बघतो. आपल्या वैयक्तिक आयुष्याची होळी करून सावरकरांनी संपूर्ण आपल्या जीवनाची जी कारकीर्द आहे ती या देशसेवेसाठी दिली होती. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर मात्र त्यांच्या पदरी उपेक्षाच आली आपल्याला बघायला मिळतं. सावरकरांच्या जीवनाचे खूप वेगवेगळे पैलू आहेत. आपण जसं जसं सावरकरांचा अभ्यास करत जातो, सावरकरांच्या चरित्राचा, सावरकरांच्या वाङ्मयाचा अभ्यास करत जातो, तसे हे वेगवेगळे पैलू आपल्याला बघायला मिळतात. सावरकरांची देशभक्ती जितकी उत्कट होती तितकीच त्यांची लेखणी सुद्धा उत्कट होती, प्रभावशाली होती. सावरकरांनी 3 अत्यंत महत्वाची नाटकं लिहिली. ज्या वेळेला अंदमानच्या सगळ्या कारावासातनं सावरकर बाहेर पडले, रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध होते, त्या कालावधीमध्ये सावरकरांनी 3 महत्वाची नाटकं लिहिली. ती म्हणजे संगीत उश्शाप, संगीत संन्यस्त खड्ग आणि संगीत उत्तर क्रिया. तर या नाटकांचा मराठी रंगभूमीसोबत एक वेगळं नातं आहे या नाटकांचं. या निमित्ताने नाट्यलेखक म्हणून सावरकर कसे होते, त्यांच्या नाटकाचे वेगवेगळे पैलू काय होते, हे जाणून घ्यायला आज आपण हा एक विशेष पॉडकास्ट आयोजित केलाय आणि आपल्याशी संवाद साधणार आहेत एक तरुण कलाकार, निर्माता आकाश भडसावळे. आकाश भडसावळे यांची ओळख करून द्यायची तर ती अशी होईल की 1 दशकाहून अधिक काळ आकाशजी मराठी रंगभूमीवर, मराठी चित्रपटांमध्ये आणि मराठी मालिकांमध्ये काम करतायत. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांनी एका दिवसात एका एकांकिकेचे तब्बल 12 प्रयोग केले आणि यासाठी त्यांचं नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांनी कायमस्वरूपी कोरलेलं आहे. या व्यतिरिक्त त्यांना श्रीराम लागू तालीम सर्जक पुरस्कार सुद्धा मिळाला. लोकसत्ता लोकांकिकेचा पुरस्कार असेल किंवा असे अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला. याच्या पलीकडे जाऊन अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे की होय मी सावरकर बोलतोय या नाटकामध्ये त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारली. त्या व्यतिरिक्त टिळक आणि आगरकर, सुखांशी भांडतो आम्ही या नाटकामध्ये त्यांनी अभिनय केला. अशी एक समृद्ध कारकीर्द घेऊन आज आकाश भडसावळे आपल्याशी सावरकरांच्या नाट्यलेखनावर आपल्याशी संवाद साधतायत. आणि आता एक अत्यंत महत्वाची गोष्ट अशी की पु ल देशपांडे महाराष्ट्राचं एक आपण म्हणूया की पुलंचं गारुड महाराष्ट्रावरती आहे, तर त्यांच्या 25व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचं सुंदर मी होणार हे नाटक आता पुन्हा एकदा रंगभूमीवर येतोय आणि त्याच्यामध्ये त्या नाटकाच्या निर्मितीची भूमिका आकाश भडसावळे करतायत. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आपल्या या नाटकासाठी पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. आता सावरकरांच्या देशभक्तीविषयी, देशकार्याविषयी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, दरवेळेला त्याची एक नवीन प्रचिती आपल्याला येत असते. बरोबर. सावरकरांच्या जीवनाला देशभक्तीचं, देशकार्याचं आणि देशसेवेचं अधिष्ठान होतं. त्याच पद्धतीने सावरकरांच्या नाट्यलेखनामागची भूमिका काय होती? सावरकर नाटककार म्हणून फार महाराष्ट्राला परिचित नाहीत असं माझं अजूनही म्हणणं आहे. कारण मुळात सावरकरांनी जी नाटकं लिहिली ती 3 नाटकं लिहिली आणि त्यापैकी त्यांचं एकच नाटक जे संन्यस्त खड्ग, त्या नाटकाचे अजूनही प्रयोग होत असतात. तर ज्यांना संगीत नाटक माहिती आहे किंवा ज्यांना संन्यस्त खड्ग माहिती आहे, ज्यांना दीनानाथ मंगेशकर माहिती आहेत, त्यांना सावरकर माहिती आहेत. सावरकरांची जी लेखनामागची भूमिका आहे नाटकाची, अनेक जण असं म्हणतात की 37 साली किंवा तो त्या सालापर्यंत 24 ते 37 या दरम्यान सावरकरांकडे दुसरं काही करण्यासारखं नव्हतं. ते स्थानबद्ध होते रत्नागिरीला, म्हणून त्यांनी मग काय म्हणू आपण अस्पृश्यता निवारणाचं कार्य हाती घेतलं. मग त्यांनी काही वृत्तपत्रात लेखन केलं, काही पत्रांमध्ये लेखन केलं किंवा नाटक लिहिलं.
तर असं नाही आहे. मुळात सावरकरांच्या नाटकाची सुरुवात ही जेव्हा सावरकर लहान होते, 10-12 वर्षाचे तेव्हा असतील, तेव्हापासून ते नकला करीत असत. एकमेकांची किंवा आलेल्या पाहुण्याची नक्कल करणं आणि त्यातून पुढे-पुढे हळू-हळू डेव्हलप होत जाणं, हा एक प्रकार त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेला होता. एखादी गोष्ट करू नको असं सांगितलं की ते मुद्दामून करून बघत असत. तर हा पण एक बंडखोरीचा भाग त्यांच्यामध्ये पहिल्यापासून होता. आणि नाटक म्हटलं किंवा नाट्य निर्मिती म्हटली किंवा नाटकाचं मंचन म्हटलं की त्याच्यामध्ये संघर्ष हा आला किंवा एखादी गोष्ट करू नको म्हटल्यानंतर ती करायची खुमखुमी आली, तर तो बंडखोरपणा हा त्यांच्यामध्ये पहिल्यापासून होता. आणि त्यांनी लहानपणीच एक नाटक लिहिलेलं होतं, परंतु दुर्दैवाने ते प्रसिद्ध किंवा प्रकाशित झालं नाही किंवा मंचितही झालं नाही. याचं कारण ते नाटक इतकं काय म्हणू आपण अग्रेसिव्ह होतं की भगूरच्या एका मोठ्या व्यक्तीनं त्यांना सांगितलं, सावरकरांचा जन्म भगूरचा, तर त्यांचं एका मोठ्या व्यक्तीनं सांगितलं की हे नाटक तू आत्ता करू नकोस, कारण हे नाटक जर आत्ता केलंस तर कदाचित पुढे तू अडकशील या सगळ्या गोष्टींमध्ये, म्हणजे इंग्रजांच्या जाळ्यामध्ये, तर ते तू आणू नकोस. हे सावरकरांनी ऐकलं का कोणास ठाऊक मला माहित नाही, कदाचित त्यांच्याकडनं पुढे मोठं कार्य व्हायचं असेल म्हणूनही असेल. तर त्यांच्यामध्ये ते गुण पहिल्यापासून होते. म्हणजे रत्नागिरीत आले म्हणून सावरकरांनी नाटक लिहिलं असं झालेलं नाही. परंतु पहिला जो आपला मुद्दा होता की सावरकरांनी नाटक का लिहिलं किंवा त्यांची लेखनामागची भूमिका काय होती, तर मला असं वाटतं की सावरकरांनी हे राष्ट्रप्रेमासाठीच आणि राष्ट्रोद्धारासाठीच नाटक लिहिलं. एक जनजागृती असेल, इंग्रजांबद्दलची कुठेतरी तेढ महाराष्ट्रीयांमध्ये, भारतीयांमध्ये निर्माण करण्याची वृत्ती असेल आणि क्रांतीची बीजं पेरणं असेल, तर ही क्रांतीची बीजं पेरायची म्हणून त्यांनी नाटक लिहिलेलं. कारण त्यांचं पहिलं नाटक आहे उश्शाप. उश्शाप नाटकाविषयी असं आपल्याला म्हणता येईल, ते नाटक चिंतामणराव कोल्हटकरांनी केलेलं आहे. नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर म्हणजे चित्तरंजन कोल्हटकर आपण ज्यांना ओळखतो त्यांचे वडील. तर ते नाटक लिहिताना त्यांची भूमिका अशी होती की आपण जातीपातींमध्ये विभागलो गेलेलो आहोत. आपल्यामध्ये रोटीबंदी आहे, बेटीबंदी आहे. म्हणजे एखाद्यासोबत जेवायला बसायचं नाही, त्याच्या पंक्तीला बसायचं नाही. तुझी पंगत वेगळी, माझी पंगत वेगळी. एकत्र जेवायचं नाही हा मुद्दा नाही, पण पंक्ती वेगळ्या. तर असं का एका ताटात जेवल्याने सुद्धा हिंदू बाटत नाहीत, हे सावरकरांचं म्हणणं होतं. म्हणजे अंदमानला असताना त्यांना बऱ्याच अशा गोष्टी समजल्या की अंदमानमध्ये जे मुसलमान वॉर्डर्स असत, ते हिंदूंच्या अन्नाला हात लावायचे, शिवायचे किंवा उष्ट करायचे, आणि जो हिंदू ते अन्न खाईल तो हिंदू बाटला असं म्हणून ते मोकळे व्हायचे. आणि मग त्याला मुसलमान दीक्षा द्यायचे आणि त्यांना मुसलमान करून घ्यायचे किंवा नमाज पडायला लावायचे. तर ही जी वृत्ती सावरकरांनी अंदमानातच रोखली होती. त्यांचं म्हणणं की जर मुसलमानाने हिंदूंचं अन्न खाल्लं तर मुसलमान जसं हिंदू होत नाही, तसं त्याच्याकडचं अन्न खाल्लं तर आपण मुसलमान कसे काय. तर याच्यावरती मुळात त्यांनी आघात केला. त्यासाठी त्यांनी उश्शाप नाटक लिहिलं. त्यानंतर बेटीबंदी हा जो व्यवहार होता की जातीपातींमध्ये विभागलेल्या समाजात लग्न करायची नाही, तर ते सावरकरांनी मोडलं. जे बळाने हिंदू झालेले म्हणजे हिंदू जे होते ते अहिंदू झालेले होते, त्यांना पुन्हा हिंदू करून घेतलं. बरं, आता करून घेतलं हिंदू म्हणजे त्यांना कुठेतरी ठराविक जात दिली किंवा जातीपातींमध्ये विभागलेलं नाही. सावरकरांनी त्यांच्या गळ्यात जानवं घालून त्यांना हिंदू करून घेतलं, म्हणजे त्यांना ब्राह्मण्यत्वाचा अधिकार दिला. आणि तो अधिकार देताना सावरकरांनी त्यांना पूजेचा सुद्धा बहुमान मिळवून दिला. त्यांनी रत्नागिरीमध्ये पतितपावन मंदिर उभारलं. तर हे जे सगळं होतं, तर त्याने 1927 साली नाटक लिहिलं उश्शाप. या नाटकातून त्याने ते व्यक्त केलं की बेटीबंदी होता कामा नये, रोटीबंदी होता कामा नये. उश्शाप नाटकाचा विषय असा होता की उश्शापमध्ये संत चोखामेळा आणि त्यावेळेचे काही कर्मठ ब्राह्मण यांच्यातला तो संघर्ष होता. आणि त्यांनी सर्वात शेवटी हे दाखवून दिलंय की स्वतः भगवान श्रीकृष्ण चोखामेळाकडे गेले आणि त्याच्या घरचं अन्न खाल्लं, त्याच्याकडे पाणी भरले, ते नाही बाटले, बाटणारा तो देवच नव्हे, हे सावरकरांचं म्हणणं त्यांनी उश्शापमधनं प्रत्येक क्षणी मांडलेलं आहे. तर त्यांचं ते पहिलं नाटक 1927. त्यानंतर 31 साली त्यांनी संन्यस्त खड्ग लिहिलं, ज्यामध्येही वेगळ्या प्रकारचं द्वंद्व आहे. आणि त्यानंतर त्यांनी उत्तर क्रिया लिहिलं. पानिपतानंतर जो काही भाग घडला, म्हणजे पानिपतामध्ये पहिल्यांदा आपण म्हणतो की अटकपर्यंत आपण आपला झेंडा नेला किंवा दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. आपण दिल्लीचे तख्त घणाचे घाव घालून फोडलं, पण त्यापूर्वी पानिपतामध्ये आपला एक छोटासा पराभव झाला होता. त्या पराभवाचं उत्तर काढण्यासाठी म्हणून आपण पानिपतचा संग्राम केला. तर त्या संग्रामावरती आधारित हे उत्तर क्रिया नावाचं नाटक आहे. उत्तर क्रिया म्हणजे उत्तरेवर चालून जाण्याची जी क्रिया केलेली आहे ती उत्तर क्रिया, म्हणून उत्तर क्रिया हे नाटकाचं नाव आहे.
तर त्यांची लेखनामागची भूमिका ही राष्ट्रप्रेम जागवणं, इंग्रजांविरुद्ध माथी भडकवणं हेच शेवटपर्यंत राहिलेलं आहे. त्यामुळे सावरकर मधल्या काळात मवाळ झाले, त्यांच्याकडे काही नव्हतं करायला म्हणून त्यांनी नाटक लिहिलं, हा मुद्दा नाही आहे. सावरकरांच्या अनेक कविताही प्रसिद्ध आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये कुठेतरी एक कलाकारपणाचा कोपरा होता, हळवा कोपरा होता आणि तो त्यांच्या नाटकातनं प्रतीत झाला. नाटकातले बरीचशी गाणी सावरकरांनी लिहिलेली आहेत, म्हणजे त्यांच्या कविताही परत त्याच्यामध्ये आल्या. याच्यामध्ये संन्यस्त खडकमध्ये ते अनेक समरगीतं आहेत जी सावरकरांनी लिहिलेली आहेत. समरगीतं म्हणजे समरगीतं म्हणजे युद्धगीतं आपण ज्याला म्हणतो, म्हणजे युद्धाक्षणी जेव्हा आपण जातो तेव्हा जे आपल्यात संचरायला हवंय. आता आपण एक असं म्हणतो की संगीत हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जे संगीत आपण ऐकतो त्याचा आपल्या मनावरती परिणाम होतो. तर समरगीतं म्हणजे समरांगणी लढायला जाताना जी गीतं म्हणणं अपेक्षित आहे ती गीतं म्हणजे समरगीतं. किंवा त्यांनी फक्त समरगीतं त्या पुरुषालाच दिली असं नाही आहे की मी रणांगणावर चाललो आणि मी म्हणतोय की आता मला लढलं पाहिजे, असं नाही आहे. तर त्यांनी तो पुरुष जेव्हा रणांगणावर चाललाय तेव्हा त्याच्या स्त्रीची जी काही अवस्था झाली असेल ती स्त्री सुद्धा ती अवस्था बाजूला ठेवते, स्वतःचं रीतेपण प्रकट करते, पण त्याचबरोबर तू लढायला सीमेवर गेला पाहिजेस किंवा तू इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं पाहिजेस हे ती सतत सांगते. तिकडे मेलास तू तर माझ्या कपाळाचं जे कुंकू आहे ते कायम मजबूत राहील, कारण अनेक स्त्रियांचं कुंकू त्यामुळे बळकट राहील. हे म्हणणं सावरकरांनी प्रत्येक वेळी मांडलंय, त्यांच्या कवितेतनंही आलंय आणि त्यांच्या समरगीतांमध्ये सुद्धा आले. म्हणजे इतिहासाचं एक किती मोठं पर्व सावरकरांना त्यावेळेला दिसत होतं. मग मला एक असा प्रश्न विचारायचे की संगीत उत्तर क्रियेमध्ये तो सगळा जो भाग आलेला आहे, तत्कालीन काळामध्ये असं होतं का की ललित लेखन करणारे, नाट्यलेखन करणारे लोकांच्या लेखणीमध्ये तो अवतरला नाही, असा काही भाग होता का? किंवा महाराष्ट्रीय म्हणून आपल्या जाणीवांमधून तो इतिहासाचा भाग आपल्या विस्मृतीत गेला होता? विस्मृतीत गेला होता असं आपण नक्की म्हणू शकू. कारण कसं आहे, त्यावेळेला जी अनेक समकालीन नाटकं लिहिली गेली 24 सालच्या थोडीशी आधी, म्हणजे तेव्हा खाडीलकरांनी नाटकं लिहिली, मानापमानसारखं नाटक लिहिलं. तर मानापमानमध्ये फक्त मान आणि अपमान या दोन गोष्टी नाही आहेत. तर तो अपमान आपल्या भारतीयांचा झालेला आहे आणि मान आपण इंग्रजाला दिलेला आहे. तशी ती पेरणी मानापमान नाटकामध्ये थोडीशी होती. त्याच्यातही समर गीतं आहेत. आपण कीचकवधचं उदाहरण घेऊ शकतो. कीचकवध नाटकावरती त्यावेळेला बंदी आलेली होती आणि तरीही ते नाटकाचे प्रयोग होत होते. म्हणजे इंग्रज येऊन नाटकाला बसला की काय आहे, किंवा कोणतरी खबऱ्या येऊन बसला की काहीतरी वेगळंच गाणं सुरू व्हायचं आणि वेगळंच काहीतरी संवाद सुरू व्हायचे. मग लोकांना कळायचं बहुतेक इंग्रज येऊन बसलेला आहे किंवा कोणतरी खबऱ्या येऊन बसलाय. आणि तो काय 10-15 मिनिटं बसे, कारण त्याला नाटकात रस नसायचा, काय चाललंय याच्यात रस असायचा. आणि तिथून मग ती व्यक्ती गेल्यानंतर परत जे मूळ नाटक आहे ते सुरू होत असे. तर तसं मला वाटतं तेव्हा समकालीन जे नाटककार आहेत खाडीलकरांसारखे, त्यांनी अशी नाटकं लिहिलेली होती, परंतु तो काळ थोडा विस्मृतीत गेलेला होता. याचं कारण असं की 1920ला टिळक गेल्यानंतर जहाल गटाकडे कुठलं नेतृत्वच उरलेलं नव्हतं. कारण तेव्हा सावरकर अंदमानात होते, त्यांना पकडलेलं होतं आणि तेव्हा कोणीही उघडपणे काय म्हणू आपण राष्ट्रीयत्वाचे विचार मांडू शकत नव्हतं. म्हणजे गांधींनीही राष्ट्रीयत्वाचे विचार मांडले, पण ते जहाल न होता ते मवाळ गटाने किंवा गोखलेंच्या गटाने मांडलेले होते की अहिंसा, सत्य याच्यावरती आधारित होते. परंतु बंडखोरी, क्रांतिकारी हे प्रकार त्यावेळी घडत नव्हते आणि ते मला असं वाटतं पुन्हा एकदा सावरकरांनी त्यांच्या लेखणीतनं उतरवले, लोकांच्या गळी उतरवले. तेव्हा संन्यस्त खडग अजूनही चालतं म्हटल्यानंतर तेव्हा तर ते खूपच चालत असे त्या काळामध्ये. स्वतः दीनानाथ मंगेशकरांनी त्यामध्ये भूमिका केलेली होती आणि त्यांच्यामुळे ती गाणी खूप प्रसिद्ध झालेली होती. तर असा एक मुद्दा आहे की ते बाजूला पडलेलं होतं. सावरकरांनी पुन्हा एकदा त्यांना क्रांती कार्याला पुन्हा एकदा नाटकाकडे वळवलं. कारण सावरकरांनी एक 37 साली सुटल्यानंतर त्यांना जेव्हा साहित्य परिषदेचा म्हणजे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्षपदाचा मान मिळाला, तेव्हा त्यांचं भाषण होतं की लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या. मग लेखण्या मोडा म्हणजे लिहायचंच नाही की काय? त्यांचं म्हणणं असं होतं की प्रत्येक घरातला प्रत्येक नागरिक किंवा प्रत्येक मुलगा ह्याने आधी सैनिकी शिक्षण घेतलं पाहिजे आणि ललित म्हणा किंवा साहित्य म्हणा याकडे नंतर वळलं पाहिजे. कारण त्या गोष्टी तुमच्या जीवनाचा कितीही भाग जरी असल्या तरी त्यांचं म्हणणं पहिल्यापासून असं होतं की जोपर्यंत तुम्ही स्वतः शक्तिशाली होत नाही तोपर्यंत तुम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये रमणं हे चुकीचं आहे. कारण आत्ता आपल्यावरती एक वेगळे राजवट आहे, ती राजवट आपल्याला बुडवणं खूप भाग आहे, गरजेचं आहे. म्हणजे आपण पारतंत्र्यामध्ये असताना आपण स्वातंत्र्यासारखं बागडू नये असं सावरकरांचं म्हणणं होतं.
आणि म्हणून त्यांनी या ललितातून म्हणा, त्यांच्या कवितातून म्हणा, त्यांच्या नाटकातून तो एक उपदेश लोकांना दिला की तुम्ही इथे पुन्हा क्रांतिकार्याकडे वळा. आणि त्याचा चांगला पॉझिटिव्ह परिणाम झालेला आपल्याला त्यावेळेच्या संपूर्ण वातावरणावरती आढळून येतो. तर लेखण्या मोडा आणि बंदूक हातात घ्या म्हणजे लेखण्या बाजूला ठेवा, मोडून टाका आणि विसरून जा असं नाहीये. लेखण्या मोडा म्हणजे सध्या लेखणीची बंदूक करा आणि त्यातून तुम्ही संधान साधा आणि आपल्याला हवं ते कार्य साधून घ्या, असं त्यांचं म्हणणं होतं. आता याच्यामध्ये एक महाराष्ट्राला रंगभूमीची नाटकाची एक समृद्ध परंपरा आहे आपण म्हणतो. त्याच्यामध्ये तो जो सगळा काळ होता, एका बाजूला गडकरींचं नाटक सुरू होतं, कोल्हटकरांची नाटकं सुरू होती आणि नंतर सावरकरांची नाटकं सुद्धा रंगभूमीवर आली. यांच्या नाटकांमध्ये मूलभूत फरक काय होता? म्हणजे एकीकडे सावरकरांचं नाटक आणि यांचं नाटक, याच्यामध्ये काय फरक होता? फरक असा होता की नाटक किंवा कुठलंही माध्यम हे मनोरंजनाचं माध्यम आहे. टीव्ही सिरियल असेल, नाटक असेल, त्या काळात नाटकं होती, संगीत नाटक जास्त होतं. कारण लोकांना नुसतं संगीत ऐकायला आवडत नसे किंवा नुसतंही नाटक पाहायला आवडत नसे. कारण त्यावेळेला संगीतातून नाटक कुठेतरी बाहेर येत होतं. नाटक म्हणून त्याला एक वेगळी प्रतिष्ठा प्राप्त होत होती. त्यामुळे संगीत नाटक हे त्यावेळेला मिक्सचर होऊन आत्ताच्या प्रोज नाटकाकडे आपण हळूहळू वळत होतो. तर त्या सगळ्या प्रकारामध्ये जी इतर नाटकं होती ती सगळी नाटकं ही मनोरंजनात्मक होती किंवा समाज प्रबोधनात्मकही होती. म्हणजे एकच पेल्यासारखं नाटक जे गडकरींनी लिहिलं ते अर्थातच समाज प्रबोधनच होतं. परंतु या सगळ्यात सावरकरांचं नाटक वेगळं का ठरतं? तर सावरकरांनी अक्षरशः प्रत्येक गोष्ट पॉइंट आउट केली आणि थेटपणानं मांडली, वाया मांडत बसले नाहीत. इतर नाटकं आणि सावरकरांच्या नाटकातला फरक मूलभूत असा आहे की इतर नाटकं ही मनोरंजनात्मक दृष्टीने, कलात्मकतेच्या दृष्टीने, भावनात्मक दृष्टीने ही अधिक प्रगल्भ होती. सावरकरांचं नाटक हे कलात्मक कधीही नव्हतं. त्यांच्यावरती ही टीका कायम केली जाते. अनेक टीकाकार त्यावेळेचंही म्हणजे तळवलकर असतील किंवा गोपीनाथ तळवलकरांसारखी मंडळी किंवा नची केळकरांसारखी मंडळी की सावरकरांचं हे नाटकच नव्हे असं ते म्हणत होते. आणि ते योग्यही होतं, कारण त्याला कलात्मक काहीही वाव नव्हता. कारण त्यांनी फक्त समाज प्रबोधन आणि क्रांतिकार्यच मांडलं होतं. मग ते मांडताना कुठला प्रवेश आधी घ्यावा, कुठला प्रवेश नंतर घ्यावा, हे सावरकरांच्या लेखणीला किंवा सावरकरांना जरी कळत असलं तरी त्यांना ते पोचवण्याचं दुसरं काय म्हणू आपण माध्यम सापडत नव्हतं. म्हणजे एक उदाहरण द्यायचं असेल तर सावरकरांनी जे संन्यस्त खड्ग लिहिलं त्यातला पहिला अंक आणि दुसरा अंक याच्यामध्ये 40 वर्षांचं अंतर. कसं दाखवणार? तर मला वाटतं वसंत शांताराम देसाईंनी जेव्हा त्याची वेगळी आवृत्ती केली त्या नाटकाची तेव्हा त्याच्यामध्ये थोडेफार बदल केले, प्रवेश वरखाली केले, 40 वर्षांचा स्पॅन कमी करून टाकला. किंवा कधी कधी तेव्हाही नाटक सादर करताना त्याला पहिला अख्खा प्रवेश गाळावा लागे, कारण गौतम बुद्धांवरती ते नाटक असल्यामुळे बुद्ध लहान आहेत आणि 40 वर्षांनी मोठे आहेत असं डायरेक्ट दाखवायला लागत. तर त्यांच्या नाटकांमध्ये भावनात्मक गोष्टी खूप होत्या. म्हणजे असंही आपण म्हणू शकतो की लोकांना नुसता उपदेश ते करत नसत, तर लोकांना ते उपदेश करताना त्यांच्या प्रत्येक मनोरंजनाच्या बाबींना ते हात घालत असत. म्हणजे जर लोकांना भावनिक केलं नाही तर लोक आपलं ऐकणार नाहीत. लोकांना जर विनोदी काही दिलं नाही तर लोकांपर्यंत एखादा मार्मिक संदेश जाणार नाही. त्यामुळे त्यांच्या नाटकात विनोदही तेवढाच होता आणि कारुण्य एवढं भरलेलं होतं काही नाटकांमध्ये की स्वतः खाडीलकर नाटकाला एकदा बसले होते आणि नाटक ऐकताना ते अक्षरशः गळागळा रडत होते, अशी नोंद आहे. परंतु सावरकरांचं नाटक हे कलात्मक दृष्टीने बघितलं जाऊ नये, कारण ते त्या दृष्टीने त्यांनी कधीच लिहिलं नव्हतं. आणि सावरकर स्वतः मान्य करतात की माझं नाटक कलात्मक नाही, भावनात्मक नक्कीच आहे, आग्रही नक्कीच आहे, क्रांतिकारी नक्कीच आहे, परंतु तांत्रिकदृष्ट्या ते नाटक सक्षम नव्हे. आता जेव्हा आपण नाटक सादर करतो त्यांची 3 अंकी नाटकं, 4 अंकी नाटकं जी असतील ती, तेव्हा आता काटछाट करताना आपल्याला कलात्मक जो भाग आहे तो आपण जास्त घेतो आणि उर्वरित भाग शक्यतो वगळतो. तसं आत्ता सादर करताना होत असतं. त्यामुळे आत्ताचं नाटक तुम्हाला ॲक्च्युअल वाटेल, परंतु मूळ जे नाटक लिहिलेलं आहे आणि वसंत शांताराम देसाईंनी त्याची जेव्हा नंतर आवृत्ती केली त्यात थोडेसे बदल करून ती केलेली होती, पण मूळ नाटक जे आहे त्याच्यामध्ये ते बदल केलेले नव्हते. त्यामुळे ते नाटक तुम्हाला जर मूळ वाचाल परत तर ती तितकी तुम्हाला कलात्मक वाटणार नाही, कलेच्या दृष्टीने सादर करण्याजोगी सुद्धा कदाचित वाटणार नाही. पण ती सादर झाली, दीनानाथांनी केली, कोल्हटकरांनी केली, पुढेही अनेक मंडळींनी केली. आता याच्यामध्ये एक महत्वाचा भाग असा आहे की सावरकरांचं जे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे त्याच्यामध्ये एकाच वेळेला ते स्वतः क्रांतिकारी आहेत, क्रांतिकारांना पाठबळ देत आहेत, लेखन करतायत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती सावरकर एक राजकीय भाष्यकार सुद्धा आहेत.
बरोबर. म्हणजे आपण जे म्हणतो की मी माझ्या वर्तमानावरती भाष्य करतोय, लिहिताना असेल किंवा कुठल्या संस्थेचंही काम करताना असेल. तर सावरकरांनी अहिंसेवरती भाष्य केलेलं आहे त्यांच्या नाटकांच्या माध्यमातून. तर बरोबर. ते नेमकं काय? ते संन्यस्त खड्गमध्ये. संन्यस्त खड्गमध्ये विक्रमसिंह आणि बुद्ध यांचे संवाद आहेत. सावरकरांना अहिंसा मान्य नव्हती का? तर असं नाही. अहिंसा ही आपल्या गीतेत सुद्धा लिहिलेली आहे. पण अहिंसा ही कशी असावी याबद्दलचं सावरकरांचं एक मत होतं आणि याबद्दलचं महात्मा गांधीजींचं एक मत होतं. ते दोन मतप्रवाह वेगळे होते, त्यामुळे ते एकत्र येण्याजोगे नव्हते. कारण सावरकरांचं म्हणणं होतं की आत्यंतिक हिंसा टाळण्यासाठी जर आपण अल्पशी हिंसा करत असू तर ती अहिंसा. म्हणजे एखाद्या 100 लोकांच्या जमावाला किंवा काय म्हणू आपण घरांना म्हणा किंवा एका गटाला म्हणा, जर कोणीतरी एक व्यक्ती त्रास देत असेल तर त्या एका व्यक्तीला मारून 100 लोकांचा त्रास वाचवणं ही खरी अहिंसा. त्या एका व्यक्तीची हिंसा करायची नाही म्हणून 100 लोकांना आयुष्यभर त्रास भोगायला लावणं किंवा नरक यातना भोगायला लावणं ही हिंसा नाही का? तर सावरकरांचं ते म्हणणं होतं की बुद्धांनी जो उपदेश केलेला आहे, बुद्धांकडे खड्ग आहे पण ते संन्यस्त आहे म्हणून त्यांनी संन्यस्त खड्ग नाव दिलं. खड्ग कधी संन्यस्त असता कामा नये, ते कायम उपसलेलंच असलं पाहिजे. याचा प्रत्यय आपण आत्ताही बघतो. आत्ताही जेव्हा आपल्यावरती हल्ला झाला तेव्हा आपण प्रतिहल्ला केलाच नाही. शस्त्रसज्ज राष्ट्र हे निर्माण झालं पाहिजे, हे कायम सावरकरांचं मत अगदी पहिल्यापासून होतं की राष्ट्र जर सक्षम असेल, सैनिकीदृष्ट्या सज्ज असेल तर कायम कुठलाही देश आपल्याकडे अहिंसात्मक दृष्टीनेच बघणार आहे, मैत्रीच्या नात्यानेच बघणार आहे. पण आपण जर कुठेतरी पांगळे असू तर समोरचा देश आपल्यावरती हल्ला करणार आणि तो हिंसा करणारच आहे. कारण प्रत्येकाचा हिंसेमागचा उद्देश हा कायम व्यापार करणं हा नाही आहे. कधी कधी धार्मिकही उद्देश आहेत, कधी कधी व्यापारिक उद्देश आहेत किंवा त्या पलीकडचे उद्देश आहेत. तर सावरकरांनी हे कायम प्रकर्षाने मांडलं की हिंसा आणि अहिंसा या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत आणि त्या स्वतंत्र जरी असल्या तरी सुद्धा हिंसा ही अहिंसेला पोषक आहे आणि अहिंसा ही हिंसेला कुठेतरी पोषक आहे. तर ते त्यांच्या नाटकात त्यांनी बऱ्याच वेळेला मांडलेलं. मराठी नाटकांचं जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला कलात्मक दृष्ट्या ती सक्षम असतात, रंगभूमीवरती ती सादर होतात, पण ती नुसती सादर होत नाही, तिचा आपल्या समाजमनावरती अत्यंत खोलवर परिणाम होतो. म्हणजे आधी एकच प्याला असेल किंवा नटसम्राट असेल, म्हणजे अशा नोंदी आहेत की नटसम्राट नाटक बघितल्यानंतर वयोवृद्ध गट खूप मोठा एक सजग झाला आपल्या अस्तित्वाविषयी, आपल्या सगळ्या कामाविषयी. त्या दृष्टीने सावरकरांच्या नाटकांकडे जर बघायचं झालं तर त्याचा समाजमनावरती कसा परिणाम झाला? निश्चित समाजावर त्याचा परिणाम झालेला आहे. याचं कारण तेव्हाची एक आठवण कोल्हटकरांनी लिहून ठेवली चिंतामणरावांनी त्यांच्या पुस्तकामध्ये की नागपूरला प्रयोग होता आणि भयंकर तुफान गर्दी होती प्रयोगाला. इतके की लोक खाली बसलेले होते, तरीही मान्यवरांना तिकीट काढायचं होतं, यायचं होतं, अशी अवस्था होती. बरं, नाटक त्यांचं तुम्ही म्हणाल तर त्याच्यामध्ये नाटकीय गुण नसले तरीही सावरकरांनी नाटक लिहिलंय आणि ते बघितलं पाहिजे असा सुद्धा एक मोठा प्रेक्षक वर्ग होता. मग जे काही लिहिलं असेल ते, तर त्याचा समाजमनावरती व्यवस्थित त्यावेळेला परिणाम झालेला होता. जसं मगाशी मी उल्लेख केला की लेखड्या मोडा आणि बंदुका हातात घ्या हा जो उद्देश सावरकरांनी केला, तेव्हा अनेक लोक सैनिकीकरणाच्या शिक्षणासाठी आले, अनेक लोक त्यावेळेला सैन्यात सामील झाले. बरं, ते सैन्य इंग्रजांचं होतं, आपलं नव्हतं, परंतु शिकता आली आपल्याला एखादी गोष्ट आणि उद्या त्याच बंदुकांचा वापर आपल्याला कोणाविरुद्ध करायचा ते आपलं आपण ठरवून घेऊ, हे सावरकरांचं मत. अरे पण शिकायचं तुम्ही आधी. जर तुम्हाला एखादं साहित्य लिहायचं असेल तुम्हाला शिकलंच पाहिजे ना. तसंच सावरकर जसे संमेलनाचे अध्यक्ष होते तसेच ते नाट्य संमेलनाचे सुद्धा अध्यक्ष होते. सांगलीत जे नाट्य संमेलन झालेलं होतं त्याचे सावरकर अध्यक्ष होते आणि तेव्हा सावरकरांच्या नावाला विरोध झाला होता. याचं कारण त्यांचं तेव्हाचं भाषण. उद्या जर हे म्हणाले लेखण्या मोडा किंवा नाटकं फाडा, असं सावरकरांचं वाक्य आहे, माझं वाक्य नाही, की नाटकाच्या संहिता फाडा आणि बंदूक हातात घ्या, असं सावरकर म्हणतील की काय, असं वाटण्याची शक्यता होती. पण सावरकर तसं म्हणाले नाहीत. त्यावर सावरकरांनी एक उत्तम हे सांगितलं, कारण मला वाटतं 42-43 साली ते अध्यक्ष होते. तर 37 ते 43 या दरम्यान मध्ये 42च्या निवडणुका आणि तो सगळा काळ येऊन गेलेला होता. बरेच लोक सैन्यात सामील झाले होते आणि ते म्हणाले की आता जे शस्त्रसज्ज राष्ट्र म्हणून मी ज्याकडे बघतोय ते माझे सगळे सैनिक आज तयार आहेत, त्यामुळे आता मला ते म्हणण्याची गरज नाही. आता माझा असा उपदेश आहे, तुम्हाला नाटकं करायची, भरपूर नाटकं करा, पण ती नाटकं करताना त्यातून तुम्ही समाज मनाला सुधारेल किंवा ते कुठेतरी ताळ्यावर येईल आणि आता आपण कसं वागायचं हे ठरवेल किंवा तो उपदेश देईल असं नाटक तुम्ही सादर करा.
म्हणजे नाटकं करा, परंतु उपदेशपर नाटकं तुम्ही लोकांना हे करा. फक्त मनोरंजन करू नका नाटकात. मनोरंजन हा अविभाज्य भाग आहेच आहे, प्रत्येकाचा आहे. सावरकरांनी कविता केल्या म्हणजे काय फक्त स्वतःला उपदेशासाठी केल्या अशातला भाग नाही. मनोरंजनात्मक सुद्धा काही कविता होत्या. कमलासारखं महाकाव्य होतं. पण मनोरंजन हा आपल्या आयुष्याचा एक छोटा भाग झाला. आपण जवळजवळ 80 ते 90% भाग हा मनोरंजनच असू शकत नाही. आपण दिवसातले काही दिवस कामात घालवतो, काही दिवस दुसऱ्याशी चर्चा करण्यात घालवतो, काही दिवस राजकीय गोष्टींवरती आपले व्यतीत होतात किंवा पर्सनल काही गोष्टींवरती व्यतीत होतात. तर तसं होताना नुसतं मनोरंजन न करता यातनं तुम्हाला काय शिकता येईल आणि पुढे जाता येईल किंवा तरुणांना काय उपदेश देता येईल हे तुम्ही लिहा, असं सावरकरांचं मत होतं आणि सावरकरांनी ते व्यक्त केलं. सावरकरांच्या नाटकाशी निगडीत काही विशेष प्रसंग आहेत का, की त्या अनुषंगाने म्हणजे आपण जे म्हणतो की नंतरच्या काळात नाटकांना तुफान गर्दी झाली, संगीत हो. नाटकांसाठी अनेक किलोमीटरच्या रांगा लागायच्या, तसं काही अजून विशेष प्रसंग आहेत का? प्रसंग मला सांगता येणार नाही विशेष असा. पण जसं म्हटलं असं की खाडिलकर त्यांच्या नाटकाला आले होते आणि खाडिलकर प्रचंड देशप्रेमी माणूस. ते केसरीचे काही काळ संपादकही होते आणि ते त्यांचं नाटक पाहिलं आणि गळागळा रडायला लागले, की सावरकर तुम्ही काय लिहिलंत? म्हणजे नाटकामुळे रडायला नाही लागले. नाटकाचा तो एकच भावनिक प्रसंग असा होता, की समोरावरती लढायला आपला पुरुष चाललेला आहे आणि ती स्त्री कुठेतरी आधीच्या एका प्रवेशात ती रडतीये, की "अरे नाही, नाही माझा नवरा तिथे चाललेला आहे." पण जेव्हा तो नवरा समोर येतो, तेव्हा मात्र ती धारिष्ठ्य करते आणि ती म्हणते, की "नाही, नाही तू गेलंच पाहिजेस. कारण तू जर तिकडे गेलास तर आणि तरच आपला देश वाचू शकेल." असे जे काही प्रसंग आहेत, तर ते भावनिक प्रसंग सावरकरांच्या नाटकामध्ये होते आणि म्हणून खाडिलकरांसारख्या व्यक्तीला सुद्धा अश्रू अनावर झाले. ह्याचाच अजून एक तुम्हाला प्रसंग सांगतो. एक नाटकाच्या वाचनाचा वेळेचा प्रसंग कोल्हटकरांनी लिहून ठेवला आहे, की नाटकाचं पहिलं वाचन होतं उश्यापचं. सेम प्रसंग असाच काहीतरी होता, की रोटीबंदी आणि बेटीबंदीवरती ते असल्यामुळे अ, चोखामेळा असा पूर्ण मलूल पडलेला आहे आणि स्वतः भगवान श्रीकृष्ण मदतीला येतात आणि प्रचंड सगळ्यांच्या डोळ्यामध्ये धारा अश्रूंच्या लागलेल्या आहेत आणि अचानक कोणतरी एक व्यक्ती सावरकरांना भेटायला येते. वाचन चाललेलं आहे. सावरकरांच्या पण डोळ्यामध्ये थोडंसं असं टिपूस आहे आणि पटकन त्या व्यक्तीशी बोलताना ते इतकं सडनली चेंज होतात आणि त्या व्यक्तीशी काहीतरी वेगळ्याच विषयावरती गप्पा मारत बसतात. तर हा प्रसंग हा मला वेगळ्या दृष्टीने महत्त्वाचा वाटतो. एकतर मुळात ते कुठल्याही एका भावनेत कधीच अडकले नाहीत. ज्यावेळी जे योग्य आणि जे महत्त्वाचं ते त्यांनी केलं आणि स्वतःचं नाटक म्हणून ते अडकले नाहीत, दुसऱ्याचंही काही असेल तरी ते अडकले नाहीत. म्हणजे आपल्या संसारातही एका ठराविक क्षणी त्यांनी म्हटलं, की आता संसारापेक्षा मला देशाचा संसार महत्त्वाचा आहे. तर त्यांच्या मनात भावना नसतील का आपल्या पत्नीविषयी, आपल्या मुलाविषयी, आपल्या अख्ख्या कुटुंबाविषयी? असतील, निश्चित असतील. पण त्या लपवून किंवा त्या दडवून आत्ता मला महत्त्वाचं काय आहे, हे मांडणं गरजेचं आहे. आणि ते या छोट्या प्रसंगातनं आपल्याला दिसतं, की सावरकर सडनली चेंज झाले. त्यांनी पटकन आपला एक मूड जो म्हणतो तो बदलला आणि त्या व्यक्तीशी व्यवस्थित हसत-खेळत गप्पा मारायला लागले. सो हा प्रसंग मला फार महत्त्वाचा वाटतो. म्हणजे यातून आपल्याला हेही कळतं, की सावरकरांमध्ये अभिनयाचा गुण होता. कदाचित असंही असेल, की ते आतून खूप खचले असतील किंवा आतून जरा त्या प्रसंगाबद्दल वाईट वाटलं असेल. पण त्यांनी ते चेहऱ्यावर दाखवलेलं नाही. तर हा अभिनय त्यांच्यामध्ये लहानपणापासून होता आणि त्यांचे अनेक अभिनयाचे किस्से इंग्रजांसमोर तर घडलेलेच आहेत. याच्यातलाच एखादा आहे मला. अरे बापरे! इंग्रजांसमोरचा किस्सा सावरकर रत्नागिरीत स्थानबद्ध होते आणि तेव्हा त्यांनी एक कविता भगतसिंग यांच्यावर लिहिली. कारण भगतसिंगांना फाशी देणार असं जाहीर झालं होतं. भगतसिंग हा या मला वाटतं त्या कवितेचं नाव असावं. तर ती कविता लिहिताना अचानक इंग्रज आले. तर त्यांनी तो जो कागदाचा तुकडा आहे तो गिळून टाकला. कारण आल्यानंतर त्यांचं सगळं बाळबीड तपासायला लागले. त्यांनी काय लिहिलंय, कसं लिहिलंय, त्याच्यामध्ये काय भगतसिंगांची कविताला कोणतरी चावल लागली असेल, की यांनी काहीतरी भगतसिंगावर नक्की लिहिलंय. पण ते सापडत ना, त्यांनी खाऊन ते मोकळे झाले जिरवून. मग हा अभिनयच ना, की आल्यानंतर घाबरायचं नाही. व्यवस्थित काय झालं, काय काम होतं आणि ते विषयासारखं प्राशन करून टाकलं. लंडनला असे अनेक किस्से घडले किंवा अत्यंत वाईट गोष्ट, एक वाईट किस्सा आहे, पण हा सांगणं मला महत्त्वाचं वाटतं. अंदमानला असताना त्यांना बाबारावांची की कोणाची तरी एक चिठ्ठी आली होती, एक संदेश आला होता आणि अंदमानला चिठ्ठ्या पाठवणं किंवा संदेश पाठवणं हे काय म्हणू आपण दंडात्मक मानलं जायचं. आणि अचानक सावरकरांच्या ह्याच्यात एक बंदीपाल आला चालत चालत. त्यांनी तो
कागदाचा तुकडा आपल्या गुदद्वारापाशी लपवला. हा आणि चेहऱ्यावरती त्यांचा एक वेगळाच अभिनय होता की माझ्याकडे काहीच नाहीये. सगळं तपासलं, त्यांची संपूर्ण झडती घेतली, पूर्ण नागवं करून, पण काहीही सापडलं नाही. असे अनेक किस्से आहेत. आता यामध्ये एक असा भाग आहे की तुम्ही स्वतः होय मी सावरकर बोलतो या नाटकामध्ये सावरकरांची भूमिका साकारली. तो एक अनुभव कसा होता तुमचा? मुळात सावरकरांची भूमिका माझ्याकडे एक वेगळ्या अनुषंगाने आली. मी सावरकरांवरती माझा थोडंफार वाचन होतं पहिल्यापासून. त्यांची बरीचशी पुस्तकं मी 10वी झाल्यानंतर वाचली होती. माझ्याकडे एक पुस्तक होतं अनंत शंकर ओगलेंचं. ते पुस्तक त्याच्यावर त्यांचा नंबर होता आणि मी त्यांना फोन केला. तर ते बदलापूरला नुकतेच राहायला आले होते, आधी डोंबिवलीत राहायचे. तर मी नेरळला राहतो असं कळल्यानंतर ते मला म्हणाले, तू घरी ये, आपण बोलूयात. मग त्यांच्याकडे गेल्यानंतर ते म्हणाले, तू काय करतोस? तर तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो आणि मला एकांकिका वगैरे करण्याची आवड आहे हे त्यांना कळलेलं होतं. 2015 सालची ही गोष्ट. तर तेव्हा ते म्हणाले की सावरकरांवरती नाटक लिहिलं तर तू करशील का? मी म्हटलं तुम्ही लिहा, मी जातो माझ्या ओळखीचे जे काही निर्माते आहेत किंवा जे कोणी आहेत त्यांच्याकडे. त्यांनी लिहिलं नाटक. अर्थात त्यांचा विषय कादंबरी असल्यामुळे त्यांनी नाटक बऱ्यापैकी कादंबरीसारखं लिहिलं. नाटकातले संवाद किंवा नाटकीय भाषा थोडीशी कमी होती. मी काही 2-4 निर्मात्यांकडे गेलो जे माझ्या ओळखी होते त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्यापैकी कोणी इंटरेस्टेड नव्हतं नाटक करण्यामध्ये. मग म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. मग ते नाटक तसंच पडून राहिलं. त्याच्यामध्ये एक 2-4 महिने गेले आणि नंतर सावरकर स्मारकात ओगलेंच्याच खटपटीने त्यांनी नाटकाचं एक वाचन करू असं म्हणून घडवून आणलं. मग आम्ही एक 4-5 मंडळी मिळून ते वाचन केलं आणि वाचन करताना सावरकरांचा एक पुतळा होता छोटासा आणि त्याच्या बाजूला मी बसलो होतो वाचन करत आणि मी सावरकरांचे संवाद वाचत होतो. तर त्यावेळेला तिथे रणजित सावरकर होते, सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष. ते म्हणाले आणि ओगलेही मला म्हणाले की अरे तुझा बराचसा फेस सावरकरांशी मिळता जुळता, तर तू करशील का? बरं. आणि नाटक पूर्ण राजकीय होतं. म्हणजे 1960 सालचे सावरकर आहेत, जे खंगलेत, म्हातारे झालेत. त्यामुळे माझ्या शरीरयष्टीचा पण तिथे काही फार प्रश्न येणार नव्हता. म्हटलं ठीक आहे, आपण एक प्रयोग करून बघू. असं म्हणून तो एक प्रयोग मी केला. नंतर मग पुढे निर्माता म्हणूनही आणि अभिनेता म्हणूनही बऱ्यापैकी मला समृद्ध व्हायला सावरकर नाटकाचा फार उपयोग झाला. कारण सावरकर नाटकामुळे मी निर्माता झालो, अभिनेता होतोच, पण सावरकर नाटकामुळे मला एक वेगळी ओळख मिळाली. आजही अनेक माझे मित्र मला सावरकर म्हणूनच हाक मारतात. तर ते एक सावरकर नाटकाने मला खूप दिलं. त्यानंतर मग पुढे टिळक आगरकर असेल किंवा काही असेल. बरं, अजून एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची म्हणजे की आत्तामध्ये कुमार सोहनींनी, दिग्दर्शक कुमार सोहनी, सागरा प्राणतळमधलं नाटक त्यांना करायचं होतं. शासनाचेच काही प्रयोग होते. तर ते मला म्हणाले तुझ्याकडे काही पुस्तकं आहेत का? तर माझ्याकडे बरीच जुनी पुस्तकं सावरकरांची आहेत की ज्याचं एडिशन्स 1960 वगैरे असे आहेत. त्याच्यानंतर एडिशन्सच निघालेले नाही. तर त्यांना मी माझ्याकडनं काही पुस्तकं वाचायला दिली, जी महत्त्वाची 4-5 मला वाटली ती. तर ते वाचल्यानंतर ते मला म्हणाले ठीक आहे, तुझं काय सावरकरांविषयी तू करतोस किंवा अभ्यास आहे मला माहिती आहे, तर तू मला असिस्ट करशील का दिग्दर्शनासाठी? म्हणलं नक्की करेन, काही प्रॉब्लेम नाही, कारण माझं प्रांतस्थ असल्यामुळे मला प्रश्न नाही आला. आणि त्यामध्ये त्यांनी मला बाबारावांची भूमिका पण दिली आणि त्यामध्ये नाना भगुरकर अशी पण भूमिका मी करत होतो. म्हणजे 2 भूमिका होत्या. तर तो एक अनुभव असा सांगण्यासारखा, कारण एक तर मुळात शासनाकडनं प्रयोग असल्यामुळे किंवा चांगल्या मोठ्या संचातले प्रयोग असल्यामुळे मला पुन्हा एकदा सावरकरांच्या नाटकासाठी वेगळ्या अनुषंगाने विचारलं, याच्याबद्दल मला आनंद वाटतो की फक्त एका नाटकात अरे हा सावरकर असं अडकवून न ठेवता किंवा तोच शिक्का न मारता पुढे मला बाबारावांची सुद्धा मला भूमिका करायला मिळाली. तर तेही मी माझं भाग्य समजतो. आता यामध्ये हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की तुम्ही इतका मोठा काळ म्हणजे सावरकरांच्या विचारांचा अभ्यास केलात, सावरकरांच्या नाटकांचा पण अभ्यास केलात. या अनुषंगाने मला असं विचारायचं आहे की सावरकरांचे विचार हे म्हणजे 100 वर्षांपूर्वी सावरकरांची नाटकं येऊन गेली आणि आत्ता आपण आपल्या अवतीभोवती जी एक बदललेली परिस्थिती बघतोय, त्या अनुषंगाने सावरकरांचे विचार कालातीत तुम्हाला वाटतात का? निश्चितच सावरकर यांचे विचार कायम कालातीतच आहेत. म्हणजे सावरकरांनी एखादं वर्तवलेलं भाकीत 40-50 वर्षानंतर खरं ठरलं असं अनेक वेळा झालेलं आहे. मग त्यांचं इंग्रजाबद्दलचं भाकीत असेल, त्यांचं शस्त्रसज्ज राष्ट्र हे स्वप्न असेल. कारण आत्ता मी जसं मगाशी म्हटलं की त्यांनी हिंसा अहिंसेवरती नाटक लिहिलं.
की आत्यंतिक हिंसा टाळा आणि त्यासाठी तुम्ही अल्पहिंसा असेल तर ती काय म्हणू आपण क्षमेस पात्र आहे. आता भगवान श्रीकृष्णाने पण तसंच म्हटलेलं की आपले आप्त जरी बाजूला उभे राहिले आणि त्यांच्यामुळे जर समाजाला नुकसान होणार असेल तर तुम्ही आप्तांना मारलं पाहिजे. सावरकरांचंही तेच मत होतं. आत्ताही आपण याच उदाहरणावरनं पहिलगामच्या पाहू शकतो की त्यांनी मांडलेले तेव्हाचे विचार जर आज आपण शस्त्रसज्ज नसतो, आपण आत्यंतिक अहिंसेच्या नादाला लागलो असतो, तर आज आपण पाकिस्तान म्हणा किंवा 61 मधलं चीनसोबत झालेलं युद्ध म्हणा, आपण या गोष्टी करूच शकलो नसतो. म्हणजे याचं श्रेय त्यावेळेचे संरक्षण मंत्री होते, मग ते कुठल्याही पक्षाचे असो, त्यांना जातच. पण तो संदेश आज राष्ट्राने ऐकला आणि यापुढेही सगळीच राष्ट्र हा संदेश कायम ऐकतील. कारण तुम्ही जर बलवानच नसाल तर तुम्ही कुठल्या शत्रूसमोर टिकाव धरू शकणार आहात. मग जर एक थोडक्यात उदाहरण ते कायम बकरीचं देत असत की जर मी बकरी आहे किंवा शेळी आहे आणि माझ्यासमोर जर वाघ येऊन उभा राहिला तर ये बाबा तू मला खा, असं नाही म्हणू शकत ना आपण. तर तुम्ही धडपड करणार आहात ना त्याच्या जबड्यातून सुटण्यासाठी किंवा काही गोष्टींसाठी. ती धडपड म्हणजेच हिंसा आहे, थोड्याफार प्रमाणातली. प्रत्येक वेळी आत्यंतिक हिंसा होऊ शकत नाही आणि आत्यंतिक अहिंसाही होऊ शकत नाही. या दोन्ही गोष्टीचं बॅलन्स हे सावरकरांच्या प्रत्येक विचारात आढळतं. कारण सावरकर इतके प्रगल्भ होते की आत्ता जरी ते आपल्याला हिंदुत्ववादी वाटत असले तरी त्यांचे हिंदुत्वाची व्याख्या प्रचंड वेगळी आहे. म्हणजे सावरकर असंही म्हणाले, त्यांनी स्वतः लिहून ठेवले की जोपर्यंत या देशातलाच का या जगातला मुसलमान स्वतःला मुस्लिम म्हणतो, ख्रिश्चन स्वतःला ख्रिश्चन म्हणण्यात अभिमान बाळगतो, तोपर्यंत हिंदूनेही स्वतःला हिंदू म्हणण्यात कमीपणा वाटून घेऊ नये, अभिमानच बाळगावा. पण जेव्हा अखंड जग हे एक येत असेल आणि स्वतःचं ख्रिश्चनत्व, स्वतःचं पारशित्व किंवा स्वतःचं मुसलमानत्व टाकून जर एक माणूस म्हणून जगण्यास समृद्ध होत असेल तर त्यावेळेही हिंदूंनी त्यांचं हिंदुत्व टाकून एक माणूस म्हणून विचार केला पाहिजे आणि सगळ्यांना माणूस म्हणून आपल्यात सामावून घेतलं पाहिजे. हा केवढा मोठा काळाचा विचार आहे. आज आपण बघतोय की तुमच्या प्रत्येक काय म्हणू सर्टिफिकेटमधलं जात हळूहळू वगळत चालली आहे. पालकच आपल्या मुलांच्या सर्टिफिकेटमध्ये जात लिहित नाहीत का, तर आमची कुठलीच जात नाही. आडनावं आजकाल अनेक जण लावत नाहीत. हे मनुष्यपणाच्या एका स्थितीकडे चाललेलं स्थित्यंतरच आहे असं मला वाटतं. आणि हे सावरकरी विचार तेव्हा त्यांनी मांडलेले. नो डाऊट की कुठलेही विचार आपण मांडताना आपल्यावरती अनेक लोकांचा प्रभाव असतो, सगळ्यांवरती असतो. सावरकरांवरही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून अनेक लोकांचा प्रभाव होता. महाराजांचं हिंदुत्व असंच होतं किंवा त्या प्रकारातलंच होतं. कारण आपल्या हिंदू धर्मामध्येच आपण एक काय म्हणतो माणूस पण जपलेला आहे, सेक्युलरिझम जपलेला आहे. आणि तोच सेक्युलरिझम सावरकरांनी पुढे मांडला. पण तो मांडताना त्यांनी हिंदुत्व सोडा असं कुठेही म्हटलेलं नाही. जेव्हा सगळा देश किंवा सगळं जग एक होईल तेव्हा तुम्ही एक व्हा. पण जोपर्यंत त्यांना त्यांचं मानताना आपण आपल्याला आपलं मानलंच पाहिजे. फक्त वेगळेपण सिद्ध करायचं म्हणून तुम्ही हिंदू राहू नका किंवा वेगळेपण सिद्ध करायचं म्हणून तुम्ही मुसलमान राहू नका. हा केवढा मोठा संदेश आहे. आणि त्यांची अशी अनेक उदाहरणं आहेत की ती कालातीत आहेत. काळ 100 वर्ष 200 वर्ष जरी पुढे गेला तरी देखील ती लोकांना पटणारी आहेत, रुचणारी. कदाचित आत्ता रुचणार नाहीत परंतु तेव्हा ती रुचतील आणि त्याच्यावरती काहीतरी एक प्रभाव पडू शकेल. अजून एक छोटंसं उदाहरण द्यायचं असेल तर सावरकरांनी आपल्या पत्नीचं कुठलंही कार्य केलं नाही. पत्नी गेल्यानंतर स्वतःचा देह सुद्धा त्यांनी विद्युत दाहिनीत टाका म्हणून सांगितलं. का तर निसर्गाची हानी नको. हे केवढं मोठं आहे. आज आपण काय करतो, विद्युत दाहिनीच वापरतो. आज आपण आपले अवयव डोनेट करतो. तेव्हा लोक असे जनरली करू शकत नसत, पण तेव्हा सावरकरांनी केलं हे सगळं. त्यांनी म्हटलं की मी मेल्यानंतर कुठल्याही पद्धतीचं सुतक पाळू नका, दुकानं काम गिरण्या बंद ठेवू नका, ते सुरू राहू द्या, कारण तुमचा पोटापाण्याचा धंदा आहे तो. किती प्रगल्भता आहे प्रत्येक गोष्टीकडे, प्रत्येक वाक्यात. पण काय होतं, प्रत्येकाने सावरकर आपल्याला हवेत असं निवडले. हा मोठा प्रॉब्लेम आहे. मग ते हिंदुत्ववादी असोत, हिंदुत्वाच्या विरुद्ध वागणारी माणसं असोत, सावरकरचं तुम्ही पूर्ण समजून घ्याल, एक माणूस म्हणून त्यांना समजून घ्याल तर त्यांच्यामध्ये बरंच काही आहे, बरंच काही समजण्यासारखं. फक्त एक नाटककार म्हणून नव्हे, नाटकात त्यांनी हिंदुत्वाचे विचार मांडलेच, ते पुढे नेलेच. पण त्याचबरोबर बुद्धाची अहिंसा त्यांनी फोल ठरवताना त्याच्या अहिंसेचं गुणगानही गायलंय. त्यांनी नुसतंच नाही बुद्धाची अहिंसा वाईट आहे असं ठरवून मोकळे नाही झाले. ती अहिंसा काय आहे, तिचा उगम कुठून झाला, मग ती आत्तापर्यंत कशी आली, बुद्धाने ती पुढे कशी मांडली, यासाठी संन्यस्त खडग पाहण्यासारखं. अगदीच. म्हणजे
कालातीत माणसांचे विचार कालजयी कसे असू शकतात. मला असं वाटतं की त्याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. बरोबर. आपण इथे आलात सावरकरांच्या नाटकाविषयी बोललात, म्हणजे मला असं वाटतं की हे एक असं अंग आहे जे बऱ्याचदा सावरकरांचं अभ्यासकांना सुद्धा ठाऊक नसेल. इतक्या बरोबर. महत्वाच्या गोष्टी आपण मांडल्यात, त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. आभार. देहापासून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि आपण या देशाचं देणं लागतो. हे वाक्य बोलायला अवघे काही सेकंद लागतात. हे वाक्य लिहायला त्याच्यापेक्षा थोडा अजून काळ लागेल. परंतु हे वाक्य जगायचं कसं हे जर आपल्याला अनुभवायचं असेल तर त्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं चरित्र, सावरकरांचं वाङ्मय वाचणं अत्यंत गरजेचं आहे. सावरकरांच्या जीवनातील जे अनेक अज्ञात पैलू होते त्यापैकी एक महत्वाचा पैलू होता तो त्यांच्या नाट्यलेखनाचा. आज आकाश भडसावळे MHA-MTVच्या स्टुडिओमध्ये आले. त्यांनी इतक्या वेगवेगळ्या गोष्टींना स्पर्श करून कालजयी सावरकर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला आजचा हा पॉडकास्ट कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि कला, साहित्य, संस्कृती संदर्भातील बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी MHA-MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.